दुसरा फेरीचा शाहीर नितीनचा पुन्हा एकदा सर्व रसिकांना शाहीर मनाचा मुद्रा आणि बुवानी दुसरी बारी करून गेलेले आहे. बुवा बोलून गेलेले आहेत सचिन दादा आणि आमचे बाबू दादा जे नेहमी मला स्केल शिकवतात. बरं की ना दादा, बुवा बोलून गेलेले आहेत की नितीन बुवा पहिले स्केल मध्ये या. मला सांगा आज कोणाची स्केल आणि कोण झाला फेल? हा काय दादा बुवा स्केल मध्ये तुम्ही आम्हाला शिकवू नका कसं गायचं. पहिले तुम्हाला या सुरामध्ये किती राग असतात ते आम्हाला नंतर तुम्ही कधी जेव्हा भेटाल तेव्हा त्याचा अभ्यास करून मला सांगा. त्याच्यानंतर बुवा स्केलचा आम्हाला सांगा. आणि बुवा म्हणतात की माझे संगीतकार बोललो बुवा गेला. त्या संगीतकारांना मी विचारेन खरोखर जर गेलो असेल तर उद्यापर्यंत तुमच्याकडे शिकवणी लावेल मी. म्हणून बुवानी विषय घेतलेला आहे. बुवानी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर मी बुवा या रंगमंचामध्ये सांगतो तुम्हाला तुमचा प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं आहे. तुम्ही अभ्यास करा. बऱ्याचशा बुवानी बिभीषण हे उत्तर मला दिलेलं आहे. पण बरोबर तुम्ही ते प्रश्न माझा वाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही उत्तर द्या आणि मग तुम्ही इथं येऊन नाचा. हा म्हणून तर तुमचं हे उत्तर चुकीचं आहे. बुवानी मला बोलून गेलेले आहेत की बुवांचे कान चेक करायला पाहिजे. बुवा माझं कान आणि माझं ध्यान हे तुमच्याकडेच आहे बुवा, तुमच्याकडे नाही बुवा. एक येते लिहून आणि एक येते इथं गाऊन. एकटाच आहे बुवा, एकटाच. हा म्हणून मला तुम्ही सांगू नका माझे कान चेक करायला. बुवा बोलून गेले आहे. बुवा काय म्हणतो ठाणा बाय. बुवा ऐकायला शिक पहिला काय बोललो ते. अरे स्वयंपाक कर तू ठाणा बाय असं तर गाणं आहे आणि सुंदर असं मी तुला सांगितलेलं आहे. म्हणून मला याच्याकडे फक्त 15 ते 20 मिनिटं दिलेली आहे. बुवाची बरोबर वाजून जाणार मी या कार्यक्रमात. बुवाने विषय घेतलेला आहे. अरे रिक्षाने बसली मी टॅक्सीने बसली याला ना मानी हा त्याला ना मानी याला समजवला हो किती लागला स्वतःची लाल करायला झाला पागल बुवा नितीन. आता बुवानी एक लाईन गायली. याला समजवला हो किती याला समजवला हो किती म्हणजे काय? याला समजवला हो किती असं होतं बुवा. राजू दादा बरोबर की नाही? मला जर समजवता येतं तर शब्द असा असतो बुवा. तू शब्दात तर पकडशील ना बुवा, तू आकडशील माझ्याकडे बुवा. म्हणून असं तुझी कटिंग देतोय. बुवानी म्हणाले याला समजवला हो किती बुवानी रावणाचा विषय दिलेला आहे. म्हणून बुवा काय म्हणायचं आहे बघा. अरे संसार धर्म पाळला तरी अगं संसार धर्म पाळला तरी तू आज वागलीच बाई रीतीन. अगं तुझ्यावर संशय घेऊन अगं तुझ्यावर संशय घेऊन सोडलं का तुझ्या पतीनं. तुझ्यावर संशय घेऊन तुला सोडलं का तुझ्या पतीनं. तुझ्यावर संशय घेऊन सोडलं का तुझ्या पतीनं. तुझ्यावर संशय घेऊन सोडलं का तुझ्या पतीनं. तुझ्यावर संशय घेऊन सोडलं का तुझ्या पतीनं. अगं तुझ्यावर संशय घेऊन सोडलं का तुझ्या पतीनं. तुझ्यावर संशय घेऊन सोडलं का तुझ्या पतीनं. अगं तुझ्यावर संशय घेऊन सोडलं का तुझ्या पतीनं. बुवा तुम्हाला मी रामायणातलाच विषय दिलाय. तुम्ही ज्ञानी आहात म्हणून गेलेला आहात की लोखंडेचा अंडे. बरोबर की नाही? बुवा जेवढं मी आहे ना ते मी माझ्या स्वतःचे लेखणे आहे. मी कोणाकडून ओढून ताडून आणत नाही. बरोबर की नाही दादा? हा जे काय आहे ते स्वतःच. दुसरा विषय बुवाने घेतलेला होता की 4 चौघात फजिती झाली काय फायदा असून ज्ञान या बुवाचा मटका खाली. बुवा तुम्हाला मी उत्तर आता माझ्या गाण्यातून देतो. कसं ते बघा. बुवा नवनवीन विषय आले पाहिजे. त्या समाजात काहीतरी होत आहे आणि शक्ती जोऱ्यात एखाद्या बुवाला कसा झोंबवायचा ना ते माझ्या विषयाकडनं ऐका. म्हणून अरे तुझ्या पहिल्या बारीत तुला मी आज जोखलाय
अरे तुझ्या अज्ञानानं हे गिरीश बुवा, अरे तुझ्या अज्ञानानं आज नको तू ते येते ओकला. अरे तुझ्यासारख्या येड्याना, अरे तुझ्यासारख्या येड्याना मी रण मैदानी रोखला आहे. आणि दिवसा रात्री हे बुवा, आणि दिवसा रात्री तुझ्यासारख्या माझ्या शब्दांनी ठोकलं आहे. अरे 50 षटकांचा सामना खेळला जातो, 50 षटकांचा सामना खेळला जातो, त्याला वन डे म्हणतात. 50 षटकांचा सामना खेळला जातो, अरे त्याला वन डे म्हणतात. आणि तुझ्यासारख्या शब्दांच्या चेंडूला सीमे भार टोलवणारा आला शाहीर नितीन लोखंडे म्हणतात. म्हणून अरे आज हा दापोलीचा तुरेवाला झुकेगा नहीं साला, माझं फेमस गाणं आहे. अरे आज हा आव्हान माझं तुला, अरे लावीन तोंडाला तुझ्या त्याला, तू असलाच मोठा घराण्याचा शक्तिवाला. अरे आज हा दापोलीचा तुरेवाला झुकेगा नहीं साला. मुक्काम गोष्ट दापोलीला पाठवेन बुवा, तुम्हाला दौडवलीला पाठवेन, दौडवलीला गुहागर मध्ये बुवा. म्हणून आता बुवाला दुसरा विषय देतोय बघा काय आहे. अग ये ताडका, अग सांग तुला भरल्या का तिडका, करत का सुटलीस पाप, करत का सुटलीस पाप. तारका राक्षसी होती, तिचा बुवा विषय तुम्हाला दिलेला आहे. एका साधूला ती छेडायला गेली आणि त्या साधूला तिला विनंती केलेलं होतं. हा बुवा विषय आहे. आता दुसरा विषय सुंदराचा बघा, विषय काय देतो चांगला ह्या बुवाला लागेल म्हणून काय म्हणायचं आहे. अरे सुंदर पिसारा बघा, हा अरे सुंदर पिसारा त्या रानातल्या मोराचा,
कालच्या पोराचा अरे माझ्या बरोबर सामना हा कालच्या पोराचा आहे आणि आता याला कळेल नितीन बुवाचा दणका किती जोराचा अरे उठ र हनुमान बुवा बघा विषय माधव सर विषय ऐकण्यासारखा विषय आहे फक्त बुवाला लागणार एवढं मात्र नक्की केली मंदिरात हो चोरी या रामगड्यान याला मारायचं का सांगा पायातल्या जोड्या बुवांना विषय देतो जी राम मंदिरामध्ये चोरी झाली आता बरोबर की नाही राम भक्त करतात आणि तिथे देवाचं मंदिर स्वतःने लुटलेलं आहे आणि एक शुक्ला नावाचा तो सेवा करणारा आपण म्हणतो की नाही गडी जो काम करतो सेवा करतो त्याला गडी म्हणतो म्हणून बुवा रामगाड्या या रामगाड्यानं तो शुक्ला नावाचा त्या शुक्ला नावाच्या माणसाचा विषय बुवा देतोय असा विषय तुम्ही मांडायला पाहिजे तर या लोकांचा समाज प्रबोधन पण होईल आणि शक्ती थोडा हा चांगला रंगदार होईल म्हणून केली मंदिरात हो चोरी या रामगड्यान याला मारायचं का सांगा पायातल्या जोड्यान केली मंदिरात हो चोरी या रामगड्यान याला मारायचं का सांगा पायातल्या जोड्यान देवाच्या पैशानं या चोरानं गर्लफ्रेंडला दिला घेऊन आयफोन वाचा बातम्या वाचा तुम्हाला नक्कीच कळेल देवाच्या पैशानं या चोरानं आपल्या गर्लफ्रेंडला दिला घेऊन आयफोन चढाव्याचं ते लुटून सोनं हडपलं सारं या ठिकाणं म्हणून काय म्हणायचं आहे देवाच्या पैशानं या चोरानं गर्लफ्रेंडला दिला घेऊन आयफोन देवाच्या पैशानं या चोरानं गर्लफ्रेंडला दिला घेऊन आयफोन चढाव्याचं ते सोनं हडपलं सारं या ठिकाणं कलंक लावला नावाला या वेड्यानं आता मारायचं का सांगा पायातल्या जोड्यानं याला मारायचं का सांगा पायातल्या जोड्यानं याला मारायचं का सांगा पायातल्या जोड्यानं
बुवा विषय देण्यासारखे भरपूर आहेत, पण वेळेअभावी तुम्हाला देत नाही. नक्कीच तुम्ही कधी पुन्हा भेटाल तेव्हा आणखी तुम्हाला मन भरून तुम्हाला पाहिजे तसं देईल नितीन बुवा. म्हणून सुंदर असा विषय घेऊन येणार आहे. त्याआधी आमचे श्री माधवजी कांबळे सर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे राजेश तांबे यांच्याकडून 2000 रुपये. त्याचप्रमाणे आमचे आग्रे दादा यांच्याकडून 1000 रुपये. शार्दूल दादा कराडे यांच्याकडून 2000 रुपये. आणि बरीचशी मंडळी आमची आलेली आहे, त्यांच्याकडून आपल्याला बक्षीस आलेलं आहे. तरी त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. आता बुवा एक विषय देतो आणि मग नंतर मंडळाचं शेवटचं गाणं घेऊन माझा हा कार्यक्रम संपवणार आहे. मला काय म्हणायचं आहे बघा. अगवलगन लागली नदीला वर निघाली मास मारायला. दादा विषय बघा. या महागाईनं या गर्दीनं जनता सारी त्रस्त हो. या महागाईनं या गर्दीनं जनता सारी त्रस्त हो. अनामदार खासदार पलविन सारे मंत्री आमचे व्यस्त हो. आमदार खासदार पलविन सारे मंत्री आमचे व्यस्त हो.
बुवा शेवटचं गाणं एका वाक्यात घेतोय. खेळ खेळून प्रेमाचा श्री गणेश तरुण मंडळाच्या प्रगती उत्कर्षाचा दिन आला हर्षाचा या हो 50 वर्षाचा. दिन आला हो हर्षाचा या हो 50 वर्षाचा. दिन आला हर्षाचा या हो 50 वर्षाचा. दिन आला हर्षाचा या हो 50 वर्षाचा. दिन आला हो 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 हर्षाचा या हो 50 वर्षाचा. पाणी वीज रस्ता सभागृह करून लावला ह्या मंडळाने स्वखर्चाने सगळं केलेला आहे.